नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या आजच्या भागात काय होते ते आपण पाहूया. इकडे सर्वांचा खेळ चालू असतो. आता सारंगवर डाव आलेला असतो. तिकडे ऐश्वर्या घरात जाऊन सीडीवर चढून झुंबरचा नट लूज करते आणि त्याला एक काळी दोरी बांधते, जेणेकरून जेव्हा जानकी त्या झुंबरखाली येईल, ऐश्वर्या ती काळी दोरी ओढेल आणि झुंबर जानकीवर पडेल असा तिचा प्लॅन असतो. आणि इकडे खेळ चालू असताना जानकी सारंगला म्हणते, एक कोडं विचारू तुम्हाला? सारंग म्हणतो, हो विचारा ना. मग जानकी म्हणते, इथे हा खेळ चालू असताना तुमची बायको कुठे आहे? आणि इकडे ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणत असते, उद्या मी जानकीला ह्या झुंबरखाली बसवेल आणि ही दोरी ओढेल, म्हणजे झुंबर जानकीच्या अंगावर पडेल आणि जानकीची ही शेवटची मंगळागौर असेल. बिचारी जानकी, घरात तिचा फोटो लागेल आणि फोटोला हार असेल. आणि इकडे जानकी सारंगला प्रश्न विचारते, काय करते ऐश्वर्या आतमध्ये? तुम्हाला उत्तर माहिती आहे का? का नाही तर मीच जाऊन बघू काय करते ऐश्वर्या घरामध्ये. बरं ठीक आहे, मीच जाऊन बघते. ती घरामध्ये जाते आणि ऐश्वर्याला विचारते, काय ग ऐश्वर्या, बाहेर सगळे गेम खेळतात आणि तू इथे घरात काय करते? मग ऐश्वर्या तिला म्हणते, मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला आले होते. जानकी तिला म्हणते, तहान नाही, तुला भूक लागली आहे, पैशांची आणि प्रॉपर्टीची. आणखी म्हणते, मला माहिती आहे तू घरात कशासाठी आली होती, लताताईंना इजा पोचवायला ना. ऐश्वर्या म्हणते, अगं बाई, मी का पोहोचू त्यांना इजा? जानकी म्हणते, अगं हो, तुझ्याकडे हेतू आहे. कारण लताताईंना माहिती आहे माझी आई कोण आहे. जर मला ती माझी आई कळाली, मी आणि माझी आई भेटेल असं हे तुला नको आहे, त्यामुळे तू लताताईंच्या जीवावर उठली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये लताताईंवर हल्लासुद्धा तूच घडवून आणला होता, मला सर्व माहिती आहे. ऐश्वर्या म्हणते, अगं पण तुझ्याकडे पुरावा आहे का? बास झालं जानकी, तू माझ्यावर काहीही आळ टाकू नकोस आणि माझ्याशी पंगा घेणं तुला खूप महाग पडेल. तेवढ्यात तिथे नानासाहेब येतात आणि जानकीला म्हणतात, जानकी, अगं जानकी, काय चालू आहे इथे? ऐश्वर्या म्हणते, अहो रोजचंच. जानकी मला हल्ला झाल्याबद्दल माझ्यावर आळ टाकते. तिचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलमधला हल्ला मीच घडवून आणला होता. जानकी म्हणते, हो आणि हे खरं आहे. नानासाहेब म्हणतात, अगं नाही जानकी, असं नाही आहे. मी आत्ता पार्वती आईजवळच होतो. आता तिला डोळा लागलेला आहे आणि ती आता झोपली आहे. मग ऐश्वर्या म्हणते, बघा, मी तर तिथे गेले पण नव्हते आणि ही माझ्यावर आळ टाकते. अहो नानासाहेब, एकदा चुकलेली व्यक्ती परत परत का बरं चुकेल? आणि इकडे बाहेर सर्वांची चर्चा चालू असते की काय चाललंय आतमध्ये, एवढा वेळ का बरं लागतोय जानकी वहिनी आणि ऐश्वर्याला बाहेर येण्यासाठी. तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि सर्वांना म्हणते, आले मी बाहेर. काय चाललं होतं आतमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तुमच्या लाडक्या जानकीला माझ्यावर संशय होता की मी आतमध्ये काहीतरी करते, पण मी तर पाणी प्यायला गेले होते हो आई. आणि इकडे ऐश्वर्या म्हणत असते, गेली जानकी अर्धवट खेळ सोडून, तिला तर सवयच आहे, ती कधीच गेम पूर्ण करत नाही. तेवढ्यात जानकी तिथे येते आणि म्हणते, मी कोणताच गेम अर्धवट सोडत नाही जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही. मग ते सर्व गेम सुरू करतात. जानकी ऋषिकेशला कोडे विचारते. मग ऋषिकेश त्या कोड्याचे उत्तर देऊन फोटो पूर्ण करतो आणि अशा प्रकारे गेम हा संपतो. आता रात्र झालेली असते आणि सर्वजण झोपलेले असतात. तेवढ्यातच जानकीला भास होतो की तिची आई दारात येऊन तिला म्हणतीये, जानकी उठ, तुझी आई आली आहे तुला भेटायला. आणि जानकीसुद्धा मोठ्याने म्हणते, आई आई, तू आलीस मला भेटायला? इतक्या वेळेस कुठे होती ग? थांब, आता मी आलेस तुला भेटायला. आणि तेवढ्यात ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश जानकीला म्हणतो, अगं जानकी, काय झालं? जरा शांत हो. आणि जानकी दाराकडे बघते तर तिथे कोणीच नसतं. मग जानकी म्हणते, अहो मला स्वप्न पडलं होतं, स्वप्नात माझी आई आली होती आणि ती मला बोलवत होते, म्हणजेच माझ्या आईला पण माझी आठवण येते, मला लवकर माझ्या आईला भेटायचं आहे. ऋषिकेश म्हणतो, अगं जास्त विचार नको करूस, म्हणून स्वप्न येतात. ऋषिकेश म्हणतो, उद्या मंगळागौर आहे, तुझी खूप धावपळ होईल, त्यामुळे तू आता झोपून घे. आणि जानकीला सांगून ती दोघीही झोपी जातात. नंतर सकाळ होते. आता ताई देवपूजा करत असतात आणि देवाकडे हात जोडून म्हणत असतात, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. ज्या मुलीने माझा जीव वाचवला त्याच मुलीचे मी घर तोडायचा प्रयत्न केला. मला हे सर्व ऐश्वर्याच्या सांगण्यावरून करावं लागतंय आणि जर मी ऐश्वर्याचं ऐकलं नाही तर मला माझ्या मुलीचा पत्तासुद्धा मिळणार नाही. एकदा की मला माझ्या मुलीचा पत्ता भेटला की मी इथून निघून जाईल आणि जाताना घरच्यांची माफीसुद्धा मागेल. तेव्हा ह्या सगळ्यातून मला बाहेर काढ लवकर. तेवढ्यात तिथे ओवी येते. पार्वती तिला विचारते, काय झालं ग ओवी, काय शोधतीये? तेव्हा ओवी म्हणते, अहो मी इथे काल
अहो मी इथे काल चित्र काढत होते तेव्हा माझा लाल पेन इथे राहिला होता ना, आता तो सापडत नाहीये. मग पार्वती म्हणते, अगं सापडेल सापडेल. कोणतं चित्र काढत होतेस तू? ओवी लताबाईला चित्र दाखवतच होती तेवढ्यात ऐश्वर्या तिथे आली आणि ओवीला वरडते, काय गं ओवी, इथे काय फुगड्या घालते, जा बाहेर जाऊन फुगड्या घाल. निघ म्हणलं ना तुला. आणि ओवी तिथून निघून जाते. लताबाई ऐश्वर्याला म्हणतात, अगं ऐश्वर्या लहान आहे ती, असं का बोलतेस तिला? ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला सांगितलंय ना मी त्या माणसांच्या जवळ जायचं नाही, मग का बरं तुम्ही त्यांच्या जवळ जाताय? तुम्हाला सांगितलं होतं जानकी आणि ओवीशी बोलायचं नाही, तर नका ना बोलू. का बरं त्यांना बोलताय त्यांच्यासोबत तुम्ही? जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं, बाकीचे उद्योग नाही करायचे. मग लता म्हणते, हो मी तुझंच ऐकत आली पण नंतर मला कळतं की तू खोटं बोलतीये. तू मला सांगितलं होतं की हॉस्पिटलमध्ये जानकी माझ्या जीवावर उठली आहे, पण मला नंतर कळालं की जानकीनेच माझा जीव वाचवला आणि जानकीच माझी काळजी करत होती. किती खोटं बोलणार आहेस ग ऐश्वर्या, आणि तू सांगच माझी मुलगी कोण आहे, मग मी इथून निघून जाईल. मग ऐश्वर्या म्हणते, आज कळेल तुम्हाला की तुमची मुलगी कोण आहे, फक्त आजचा दिवस जाऊ द्या, मग सर्व कळेल. आता इकडे जानकी रूममध्ये तयार होत असते. तेवढ्यात तिथे अवंतिका येते आणि शिट्टीपासून म्हणते, अहो वहिनी काय चिकनेश दिसताय तुम्ही. यावर जानकी हसायला लागते आणि म्हणते, काय म्हणालीस तू चिकनेश? जानकी म्हणते, अगं सुंदर तर दिसणारच, माझ्या लाडक्या जाऊबाई आणि भाऊजींनी मला साडी दिली आहे. जानकी म्हणते, अवंतिका फक्त एवढंच लक्ष ठेव की कोणी तुला नजर लावणार नाही याची काळजी घे, कारण मागच्या मंगळागौरच्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे ना, आणि यावेळेस मी पण नजर ठेवून राहील, तुला काहीही होऊन देणार नाही. जानकी म्हणते, तू इथे बस, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणला आहे, एक गिफ्ट आणलं आहे. मग जानकी अवंतिकाला एक सोन्याचा हार देते. यावर अवंतिकाला खूप छान वाटते आणि ती म्हणते, अगं याची काय गरज होती, याची खूप किंमत असेल. मग जानकी म्हणते, तुम्ही सुद्धा मला गिफ्ट दिलं त्याचीही अशीच किंमत आहे, म्हणून राहू दे. आणि हे गिफ्ट ओवीने चूज केलेलं आहे. ओवी खूप उत्साहात होती हे गिफ्ट तुझ्यासाठी घेण्यासाठी, मग हे ओवीनेच घेतले आहे. यावर अवंतिका इमोशनल होते आणि रडू लागते. अवंतिका म्हणते, मला आई नसल्यामुळे माझ्याशी गप्पा मारायला कोणी नव्हतं, माझ्या मनातलं सांगायला कोणी नव्हतं. तसं बाबांनी मला कशाचीच कमी पडू नाही दिली, पण तरीही माझ्या मनात थोडंसं दुःख असायचं. आणि इकडे ओवी लताकडे येते आणि म्हणते, आजी माझं चित्र तुमच्याकडेच राहिलं. मग लता तिला चित्र देते. चित्र देता देता ती ते चित्र पाहते आणि चित्र दिल्यानंतर ती मनातल्या मनात म्हणते, अरे बापरे, ही चित्र तर मी कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि ते चित्र असते लता आणि तिच्या मुलीचा फोटो. मग हे सर्व पार्वतीला आठवते. ती म्हणते, अरे हा तर माझ्या मुलीचा आणि माझा फोटो आहे. आणि हे चित्र मग ओवीने कसं काय काढलं? इकडे अवंतिका जानकीला सांगत असते की आई ती आईच असते आणि त्या दोघीही इमोशनल होतात. मग अवंतिका म्हणते, वहिनी तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी या घरात लग्न करून आली आहे तेव्हा मला तुमच्यामध्ये एक चांगली मैत्रीण नाहीच तर एक आई भेटली आहे. जानकीने दिलेली सोन्याची चेन जानकी अवंतिकाच्या गळ्यात घालते आणि सांगते, अवंतिका ही फक्त चैन नाही आहे, तर ही ऋषिकेश दादा आणि माझे आशीर्वाद आहेत असं समज. अवंतिका आणि जानकीचे बोलणे चालूच असते. मग जानकी अवंतिकाला विचारते, भाऊजी कुठे गेलेत, ते सकाळपासून दिसले नाहीत. अवंतिका म्हणते, अहो ते तुमच्याच कामासाठी गेले आहेत. तुम्ही नाही का सांगितलं होतं मला त्या पार्वतीवर संशय आहे, ती पार्वती आई नाही आहे, त्यासाठीच ते काही हाती लागतंय का बघायला गेले आहेत आणि मला आज वाटते की काहीतरी नक्कीच हाती लागेल. आणि इकडे लताबाई ओवीला शोधू लागतात. मग त्यांना ओवी भेटते आणि लताबाई ओवीला म्हणतात, हे चित्र तू कुठून बघून काढलंस? मग ओवी म्हणते, हे चित्र मी फोटोत बघून काढले. लता म्हणते, कुठून सापडला तुला फोटो? मग ओवी म्हणते, हा फोटो माझ्या आईचा आणि तिच्या आईसोबत आहे. लता म्हणते, तुझी आई? तुझ्या आईची आई कोण आहे माहीत आहे का तुला? यावर ओवी म्हणते, नाही माझ्या आईला आई बाबा नाही आहेत, ती अनाथ आहे, ती अनाथ आश्रममध्ये वाढली आहे. सुमित्रा आजी मला नेहमी सांगत असते की माझी आई अनाथ आहे आणि ती अनाथ आश्रमात वाढली आहे. माझी आई खूप तिच्या आईला मिस करत असते. हे ऐकून लताला धक्काच बसतो. लता मोठ्याने म्हणू लागते की आता माझी मुलगी भेटली आहे, आता मी तिच्यापासून एक क्षणही लांब राहणार नाही. हे बोलताना नेमकी तिथे ऐश्वर्या हे सर्व बोलणं ऐकते. ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्याला वाटते की आता लता आणि जानकीला सर्व माझा प्लॅन कळेल. ऐश्वर्या लताकडे जाते आणि तिचा हात पकडून तिला उलटसुलट बोलू लागते. मग लता तिला म्हणते, तू गप्प बस, तू तर खूप खोटारडी आहेस. मग ऐश्वर्या म्हणते, म्हातारे जरा गप्प बस, तुझा खरा चेहरा आता मी सर्वांना ओढून ओढून सांगेल. मग ऐश्वर्या म्हणते,
जाऊन सांगा की मी आत्तापर्यंत पार्वती असण्याचं नाटक केलं. मी तुमच्या घरात फोड पाडण्याचा प्रयत्न केला. जाऊन सांगा की मी तुमची फसवणूक केली. यावर लता जरा गप्प बसते आणि इकडे मंगळागौरचा कार्यक्रम सुरू होतो. कार्यक्रम चालू असताना जानकी त्या झुंबरखाली उभी राहते. तेवढ्यात पार्वती तिथे येऊन माईलेकीचे गाणी म्हणत असते. हे सर्व बघून ऐश्वर्या लगेच झुंबरची दोरी ओढते आणि झुंबर खाली पडते. तर असा होता आजचा भाग. आता बघूया पुढच्या भागात की जानकीच्या अंगावर झुंबर पडले. पुढचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.